तर मित्रांनो, एका अशा नेचरच्या ठिकाणी आलेलो आहे आपण. आम्ही जिथे क्रिकेट खेळायचो ना, तिथे एक झाड असायचं तेव्हा, की आम्ही दगड मारून किंवा बॉल मारून हे पाडायचो आणि ना असे कापूसाने लहानपणी असं उडवायचं. सफेद एकदम, नाक तर सफेद आहे एकदम सफेद. अरे बाप, तो आपण कधी बघितलं पण नसेल. योगेशनी 4 झाडं घेतलेली आहेत. तर योगेशला विचारा कोणती कोणती झाडं आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर आता हा तुम्हाला दिसतोय सायन्स स्टेशन. आपण इथून आता बाहेर आलो आणि इकडनं सरळ आपल्याला जायचं आहे पुढे आपल्या लोकेशनवर. तर चला पुढे जाऊया. तर मित्रांनो, सायन्स स्टेशनवरून आपण लेफ्ट मारला आणि लेफ्ट मारल्याच्या नंतर आपल्याला असं समोर एक गेट दिसेल, महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्था. तर आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे, गेट नंबर 2. चला आतमध्ये जाऊ. तर इथे पास काढतात. पास काढल्याच्या नंतर आतमध्ये दाखवायचा पास. आता आतमध्ये आपल्याला डायरेक्ट एंट्री करायची आहे. मग तिथे पेमेंट करायचं. 20 रुपये काहीतरी तिकीट आहे. आणि चला सरळ आपण आतमध्ये जाऊया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता आपण एका असा निसर्गाच्या ठिकाणी आलेलो आहे. तुम्हाला मी रूट दाखवला आहे. सायन्स स्टेशनवरून आपण प्लॅटफॉर्म नंबर 1च्या बाहेर पडायचं आहे. तिथून मी तुम्हाला रूट दाखवत आलो आहे, सरळ कसा यायचा. आणि तिकडनं आपण 2 नंबर गेटच्या आतमधून डायरेक्ट आतमध्ये आलो. आणि आतमध्ये आल्याच्यानंतर एंट्री गेटला सिक्युरिटी गार्ड आहे. तिथून आपण 2 नंबर म्हणजे 2 पास काढले. एक पास 20 रुपयाचा आहे आतमध्ये एंट्री करण्यासाठी. इथून आपण आतमध्ये गेलो, डायरेक्ट इथे पेमेंट केलं. आतमध्ये पेमेंट करायचे. त्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला पाटी दिसते, महाराष्ट्र निसर्ग उद्यान तर्फे आपलं हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, एका अशा नेचरच्या ठिकाणी आलेलो आहे आपण. तर आज सकाळी भरपूर पाऊस होता घाटकोपरमध्ये. आणि इथे आल्याच्यानंतर बघा इथं कडक ऊन आहे. खरंच एकदम शांत वातावरण आहे. आता आपल्याला पुढं भरपूर काय बघायला भेटणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. इथे बोलतात मगर आहे, साप पण आहेत. त्या साईडला मिठी नदी पण आहे. तर आपण ती पण पाहूया. आता या मिठी नदीची अवस्था कशी झाली आहे ती पण आपल्याला तुम्हाला बघायला भेटेल. तर चला आता आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आणि आपल्याला या साईडला जायचं आता. तर चला मग आता पुढे जाऊया. आणि हे बघा असा मेन गेट आहे. आता इथून आपल्याला पहिलं आतमध्ये जायचं आहे. इथे बघा काय लिहिलेलं आहे, फुलपाखरू नक्षत्रवन मुख्य निसर्ग फेरी. म्हणजे इथून आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे. सो चला आपलं इथे बघा ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा, औषधी व सुगंधी वनस्पती प्रदर्शन. म्हणजे ह्या ठिकाणी भरपूर काय असं झाडी आहे तिकडे या ठिकाणी. तर चला आता पुढे जाऊया आणि पुढे आपण जे काय भेटेल ते चांगलं निसर्गामध्ये बघण्यासारखं आपण ते बघत राहूया. चला. तर आता आपण पुढं चालतो आहे. आणि चालल्याच्या नंतर आपल्याला बघा इकडे काय आहे तर इथं बघा तुम्हाला बटरफ्लाय बघायला भेटतील. म्हणजे निसर्गात आढळणारी फुलपाखरे. या ठिकाणी अशी फुलपाखरे आहेत. इथे नाव पण दिलेली आहेत बघा खाली. भरपूर काय यांचं म्हणजे बोलतात ना, हे काय नीला आहे. वाव, किती भारी फुलपाखरे आहेत बघा. नाही दिसतात का उडताना? बघा हे बघा, हे सगळे बटरफ्लाय आहेत. म्हणजे हे तुम्हाला दिसतात ते बघा उडताना. हे सगळे फुलपाखरे आहेत. हे बघा. कुठलं फुल आहे सांगा मला जरा कमेंट करून. हे बघा इथे कळ्या आलेल्या आहेत या ठिकाणी. आणि कळ्या आल्याच्या नंतर बघा फुलं असं दिसतं. सुंदर फुल आहे. हे कुठलं फुल आहे मला कमेंट करून सांगा. इथं तुम्ही पाहू शकता आपण आता नक्षत्रवनात आलो आहे. हे बघा. चला पुढे जाऊया. योगेश पुढे गेलेला आहे.
किती शांत वाटते खरंच. असं वाटतं की कुठे गावी आलं. फील बघा गावी वाटते. हे बघा इथे आहे ना असे छोटे छोटे दगड पण ठेवलेले आहेत. नक्षत्र अश्विनी कुचला त्याच्यावर नावं लिहिलेली आहेत ह्या लोकांनी. इथे पण बघा इथे पण दगड आहे. इथे काय लिहिलेलं आहे नक्षत्र कृतिका राशी मेष वृषभ वृक्ष उंबर. बघा इथे पुढे पण आहे. पुढे पण जाऊया आपण. गणपती बाप्पा बघा खारुताई. वाव खारुताई 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 भेटली आपल्याला. खारुताई इथे काय लिहिलं आहे नक्षत्र मूग राशी वृषभ मिथुन वय वृक्ष खैर. वृक्ष इथे खारुताई होती. आता कुठे गेली काय माहिती. मला बघून पळाली वाटतं. आहे खारुताई आहे. खारुताई काहीतरी बारीक आहे एकदम. लपते मला बघू ना. चला पुढे जाऊया. कमळासारखं असते बघा. कमळ आहे कमळ. हां सॉरी कमळ आहे कमळ. बघा कमळ आहे. दिसलं का तुम्हाला. मी जरा झूम करतो. हां कमळ कमळ भारी आहे. योगेशला विचारू आपण. योगेश काय वाटतंय बाय कसं वाटतं तुला इथे आल्याच्यानंतर. मी आहे ना 2014ला ह्याच्या आधी आलेलो इथे. त्याच्यानंतर आता हे ना खूप बदललंय आहे ना. काय आता पहिले ना हे एवढं नव्हतं. आणि त्याच्यानंतर ना माझे काही मित्र पण इथे आलेले ज्यांनीही इथे झाडं लावली आहेत बरेच. अरे वा. तिथे तर बरंच काही काय आणि पण खूप बदललं ना. खूप मस्त झालंय हे आता आहे ना. खूप शांत आणि मस्त वाटतं एकदम. हे काय कमळ आहे ना. हो मस्त वाटतं कमळ. ट्युलिप्स आहे ते. अच्छा तुला भारी वाटतात बघ ना. आतमध्ये अलाउड नाही आहे त्यासाठी इथं जाळी लावलेली आहे. लोक काढतील वगैरे त्यामुळे जाळी इथे लावलेली आहे. आपल्या इथे लोकांचं ते आपल्या इथं लोकांना बरोबर बोलला. चांगलं दिसलं की वाईट लावून टाकतात. निसर्गाच्या ठिकाणी निसर्ग सुंदर दिसला पाहिजे बाकी काय नाही. चला आता पुढे बघूया. आता इथे आपलं बघून झालेलं आहे. भरपूर मोठा जंगल आहे ना. भरपूर म्हणजे टोटल आपण तरी आपल्याला किती वाजले आता वाजले तर अप्रॉक्स 1 वाजलाय. हां 1 वाजलाय. आपल्याला हा पूर्ण करेपर्यंत ना मी लिहून घेतो आपल्याला इथेच 3 वाजतील. काय बोलतो. हो चालेल चला बघूया आपण आता फक्त 0.01%च केलेलं आहे. ठीक आहे करूया. चला आपली सुंदर मिठी नदी दाखवायची. हां तिथे फुलपाखरू वगैरे भरपूर आहेत. इथं कसला तरी आवाज आला. मित्रांनो काय झाड आहेत बघा इकडे. बघा ही कुठली झाड आहेत रे. ही फुलांची झाड आहेत ना. मी काय नक्की मला कळालंच नाही. वाव जिथं कॅमेरा पकडतोय तिथं फुलपाखरू गायब होतोय. बघा फुलपाखरू आता तिकडे पळाला. बघा बघा किती मोठा आला बघा. म्हणजे भरपूर फुलपाखरू आम्हाला बघायला भेटली इथे. चल पुढे जाऊया. आता बघा इकडनं आम्ही थोडं पुढं आल्याच्या नंतर बरेच फुलपाखरं आम्ही पाहिली. आम्हाला फुलपाखरं आणि सध्या तरी खारुताई बघायला भेटली. आता पुढे जाऊया अजून आपल्याला काय काय बघायला भेटते. चला थोडं पुढे जाऊया. भरपूर मोठा ही जागा आहे आणि इथं फुलं बघा तुम्ही काय भारी भारी बघा. इथे ना कुंड्या पण ठेवलेल्या आहेत बघा. हे सगळे वरती ना कुंड्या पण ठेवलेल्या आहेत. भारी वाटतं खरंच. हे बघा हे फूल बघा किती भारी वाटतं यार खरंच. या ज्या वरती दिसत ना इथे कळ्या येतात. ते फूल आहे बघा. इथे व्हाईट फुलं आलीत. सफेद फुलं आलीत बघा. पुढं चालत आल्याच्या नंतर बघा इथे असं छोटंसं नाव लिहिलेलं आहे निसर्ग फेरी नेचर ट्रायल. त्याला असा छोटासा वाट आपल्याला पाहायला भेटेल. इकडून आपल्याला आतमध्ये सरळ जायचं आहे. थोडं हळूहळू पुढं चालत आल्याच्या नंतर चिंच. इथं चिंच लिहिलेलं आहे. चिंचाचं झाड आहे बघा हे. आणि
संपूर्ण आपण आता जंगलामध्ये आहोत आणि मला तर इकडे गावची फिलिंग आठवते. वाव, भारी वाटते खरंच. चिंच नाही वाटतं याला. चला पुढे जाऊया जरा. गणपती बाप्पा. हा मला तर असं अजून काय फील नाही आलंय कुठलं. इथं इथं पण चिंचाचं झाड आहे. हे चिंचाचं झाड आहे एवढं मोठं. वाव, एक असलं झाड आहे. काय लिहिलं इथं? पुंत्रजीवा. चला पुढे जाऊया. चालत चालत चला, चालत चालत पुढे चला, चालत चालत. कोकिळं वाढतं, कोकिळं. हां, काहीतरी सरपटणारा गेला. काय कुठे? होतं माहित नाही. ते असेल मग. ते बिया असायच्या ना, ते बिया आहेत ना, काढायचं आम्ही, खायचो भाजून, मस्त लागायच्या. एक नंबर. हे बघा. तर मित्रांनो, तुम्हाला एक काहीतरी दाखवतो, माझी लहानपणीची आठवण. तुम्हाला जो कापूस दिसतो ना सगळीकडे, हा ह्याच्यातनं आलेला आहे कापूस. आणि हे आम्ही आहे ना लहानपणी आम्ही जिथं क्रिकेट खेळायचो ना, तिथे एक झाड असायचं तेव्हा. हे आम्ही दगड मारून किंवा बॉल मारून हे फाडायचो आणि हे ना असे कापूस आहे ना लहानपणी असं उडवायचो आणि लय मजा यायची. आणि ह्याच्यामध्ये ना बिया पण आहेत, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बिया दिसतात आहे का? या बिया पण आहे. या बिया आम्ही लोक आहे ना काय करायचो, भाजायचो आणि खायचो. एकदम भारी लागायच्या. पण आता ते लहानपणीची एक आठवण आम्हाला इथं दिसली म्हणून ती मी शूट केली. पण भारी वाटतं. हे आपण आता इथे त्यांच्या जागी ठेवूया. हां, चला आता आपण पुढे जाऊया. इथेच आपल्याला जायचं आहे. थोडं पुढं आल्याच्या नंतर बघा इथं लिहिलं मुख्य निसर्ग फेरी, औषधी वनस्पती, रोप वाटिका, सर्व काही इथे तुम्हाला बघायला भेटतील. हे कुठलं झाड आहे रे? हे बघा. तर हे बघा, हे मला कमेंट करून सांगा नक्की काय आहे. मला पण नाही माहिती आहे. बघा इथे पण दिले बघा, संपूर्ण झाडाला आलेलं आहे. बघा अजून काय काय बघायला भेटतंय. चला पुढे जाऊया. तलाव बाहेर जातो ना पाणी, तिथे जावे बसवली. आता आम्हाला इथे आहे ना साप असं म्हणजे काहीतरी आवाज बघायचा ना, आवाज मला वाटलं आम्हाला सरपटणारे काहीतरी दिसते. साप म्हणजे इतकी लिमिटच्या बाहेर आहेत ना, काय विचार नका. काय बोलता? आणि अलग अलग. अरे बापरे. आपण काय बघतो, नाग नागिन आणि धामण बघतो. हेच समजलं काय, ते तर कंपल्सरी. तिथे आजगर पाहिजे तेवढी मोठी तेवढी. काय बोलता? हो, मोठे पण आहेत. पावसाळ्यात भरपूर येतील ना. संध्याकाळ झाली ना की चालू होतं. पण आता याचा टायमिंग 3:30 पर्यंत आहे बरोबर. 4:30 वाजेपर्यंत तुम्हाला दिसणार पण नाहीये. क्वचित बायचान्स बाबा की क्लायमेट चेंज असेल ना तर ती दिसतं. अरे बापरे. ब्लॅक पट्टे बिट्टे समजलं काय, एकदम म्हणजे सफेद, एकदम नाक तर सफेद आहे, एकदम सफेद. अरे बाप. तो आपण कधी बघितला पण नसेल. समजलं काय, संध्याकाळी किती 7 वाजता तो दिसला ना, तुम्ही म्हटलो ही करूया कॅमेरामध्ये. कुठे एवढ्या स्पीडने की विचारू नका. काय बोलता? मग इथे संध्याकाळी 4:30च्या नंतर कोण थांबत नाही? 4:30च्या नंतर सगळी बाहेर आखली लागतो. हा, जे काम तुम्ही पण नाही थांबत? आम्ही पण नाही. फक्त राऊंड मध्ये तिथून दिसतं ना, मी समोर बसतो. हा हा, तिथून सगळं दिसतं इकडचं. कोण आलं बिलं गेलं तरच यायचं, नाही तर नाही. अच्छा. तर बघा हे निसर्गाचा असा. रात्री कॅच्युला टाकला आहे. कुठे? ऑफिस आहे ना त्याच्या बाजूला आहे बघा, बरकतचं झाड. रात्रीच टाकला. मी रात्री फोटो घेतलेला ना तिथला, त्याला नव्हता. सकाळी फोटो घेतला ना तर तिथं बरोबर आहे. अख्खाच्या अख्खा आहे पूर्ण. अरे बापरे. कॅच्युला आहे बघा. आहे का? काढले ते ह्याचं सापाचं ते वरचं कातडा असतं. कातडा. रात्री मी फोटो घेतलेला ना तिथला, त्याला नव्हता. सकाळी मी फोटो घेतला ना 7:30ला, तर तिथं कॅच्युला पडलेला पूर्ण अख्खाच्या अख्खा आहे. 2 नंबर गेट मधून तुम्ही आलं नंतर बघा, दोन्ही साईडला बघा कुंड्या ठेवलेत. प्रत्येकाला नावं दिलेत. समजलं की कुठलं ही आहे. आपल्याला नावं पण माहित नसतात. नाही बरोबर. का असं आहे. असं आहे. चल पुढे जाऊया. आता पुढे जाऊया आपण. तर मित्रांनो, तुम्ही समोर पाहू शकता ही मिठी नदी आहे. आणि ही मिठी नदी बघा, आता पूर्वी हिवर नदी म्हणून हिला बोलवायचे. आणि आता बघा संपूर्ण मिठी नदीची अवस्था बघा काय झालेली आहे. तुम्ही तिकडं पाहू शकता बघा समोर साफसफाई चालू आहे मिठी नदीची. म्हणजे
ही वर्षातनं म्हणजे वर्षाचे 9 महिने साफसफाई कंटिन्यू चालू असते आणि 3 महिने पावसाळ्यात तिचं साफसफाई करणं म्हणजे बंद असतं, कारण की पाणी भरपूर झालेलं असतं. त्यामुळे हे बघा पाण्याची पातळी भरपूर वाढलेली असते, त्यामुळे हिला 3 महिने पावसामध्ये क्लीन नाही करत. त्याच्यानंतर 9 महिने हिचे क्लिनिंग वगैरे चालू असतं. आता ती बघा ना, तिकडे तुम्हाला JCB दिसते बघा, दिसतंय का? हा JCB आहे ना, तो मिठी नदी म्हणजे क्लीन करतात हे. आणि समोर तुम्हाला BKC एरिया दिसते बघा, हा संपूर्ण BKC एरिया आहे. या ठिकाणी बिल्डिंगी बघा, मोठमोठ्या बिल्डिंगी दिसतात आहे ना, ह्या BKC एरियाच्या आहेत. तर ह्याच्यामध्ये म्हणजे या मिठी नदीमध्ये मगरी पण खूप मोठ्या मोठ्या मगरी आहेत आणि साप पण भरपूर आहेत, असे ते आता काका सांगत होते, सिक्युरिटी काका. साप भरपूर आहेत. पावसाळ्यात तर बोलतात इथे वरती येतात बोलतात मगरी आणि साप, अजगर पण आहेत मोठमोठे. तर हे बघा संपूर्ण मिठी नदीमध्ये झाडं पण आलेली आहेत बघा इथे. या ठिकाणी जाळी का लावली माहिती आहे का? कारण की पूर्वी आहे ना, म्हणजे आता तरी जरा सुंदर गेलं आहे, म्हणजे आता जरा डेव्हलप चांगलं झालेलं आहे. पूर्वी काय करायचे माहिती आहे का, हे जे मगरी वगैरे आहे ना, मगरी साप जास्त इकडं वरती जमिनीवर यायचे या ठिकाणी. तर त्यामुळे हे जाळी लावले, कारण की भरपूर पर्यटक इथे येत असतात शूट करायला, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी. हे बघा, त्यामुळे ही जाळी लावलेली इकडे. आणि संपूर्ण बोलतात की 37 एकर जागा आहे ही, आणि या 37 जागेमध्ये आपण या निसर्गाच्या ठिकाणी आपण उभे आहोत आता. बघा हे आपण लिंबडाचा पाला तुम्ही पाहू शकता वरती, लिंबडा पाल्याचं झाड आहे. हे बघा इथे पण आहे, इथे पण एक आहे. हे बघा ही झाडं अशी जंगलातच तुम्हाला बघायला भेटतील, कारण की आपल्या इथे आता खूप कमी झाडं भेटतात ही बघायला. पुढे बघा या ठिकाणी वडाचं झाड बघा किती मोठं आहे. बापरे, एक डेंजर वाटतं बघा, एक हॉरर टाईप झाड वाटते. काय मग योगेश काय करतोय भाई मोबाईलमध्ये मगासपासून? जंगलामध्ये 2000चा केक बुक केला. अरे बापरे, च्या गावात जंगलामध्ये केक बुक? इकडेच बोलूया काय कापायला ते. प्रेमासाठी काय काय करायला लागतं? अरे वा, एकच गोष्ट बोललास तू, प्रेमासाठी काय पण. ते पण कुठल्या ठिकाणी? मिठी नदीच्या बाजूला. केक कितीचा? 2000. आईच्या गावात 2000चा केक म्हणजे किती किलोचा? 1 किलोचा आहे? एक अर्धा किलोचा. अर्धा किलोचा 2000ला? आईच्या गावात कुठला केक या? मॉन्जिनिस? मॉन्जिनिसचा 200ला भेटेल रे. हा, मग हा कुठला? तिने सांगितलं 2000 पाठव, 2000 पाठव. अरे बापरे भाई, काय 2000चे केक? आम्ही इथं भाई 25 रुपयाची 40 रुपयाची पेस्ट्री खातो आणि दिवस काढतो यार. तर मित्रांनो, तुम्ही काय पाहिलं या निसर्गाच्या जागेवर कमेंट करून नक्की सांगा. आणि खरंच खूप भारी इकडचा निसर्ग आहे, मला तर भरपूर आवडला. कारण की इकडे भरपूर काय म्हणजे बघण्यासारखं आहे. आणि इथे तुम्हाला पाठी मिठी नदी दिसते. आता इकडनं आम्ही आता सरळ चाललो आहे. तर चला आता पुढे चालत राहूया, काय काय भेटते बघायला अजून बघूया. कारण की इथे तुम्ही पावसाळ्यात जर आलात ना, पावसाळ्यात खरं म्हणजे निसर्गाचा आनंद पावसाळ्यात घ्यायचा असतो. आपण उन्हाळ्यात आलो आहे आणि ते काका बोलत होते पावसाळ्यात तर इथे खरंच मगरी आणि साप बीप भरपूर असतात इकडे या ठिकाणी. आणि आम्ही बरोबर त्या मिठी नदीच्या बाजूलाच आहे, त्यामुळे आता इकडनं चालत पुढं चाललो आहे. संपूर्ण जंगलामध्ये आम्ही चालतो आहे. वा, भारी वाटते खरंच. इथे
जर तुम्ही यायचं असेल ना तर 3:30च्या अगोदर या, कारण की 8:30 ते 3:30चा टायमिंग आहे इकडे येण्याचा मोस्टली. ते काका पण बोलत होते 4:30च्या नंतर इकडे आहे ना संपूर्ण अंधार म्हणजे एक बंदच करतात हे जास्ती करून. ते मला ते काका मगाशी काय बोलत होते माहिती आहे का, की त्यांनी जे व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओमध्ये असे रंगीबिरंगी म्हणजे असे एकदम बोलतात ना टिपके टिपकेवाले साप वगैरे असतात इकडे. ते व्हिडिओ पण दाखवलेलं त्यांनी की त्यांना दररोज काय ना काहीतरी असं दिसत असतं. आणि ते बोलतात ना असं ते सरपटणारे प्राणी असतात म्हणजे साप वगैरे असतील, अजगर असतील, तर त्याचे जे वरचे कातडं असतात ना ते इथं पडलेलं असतं. ते लोक फोटो काढत असतात. दररोज काय ना काहीतरी भेटत असतं यांना. आणि आता बघा इथे एक रोड आहे, हा कुठं जातो मला माहिती नाही. आणि इथे पण एक रोड आहे बघा, इथे पण आहे. पूर्ण जंगलामध्ये आम्ही एकदम जंगलामध्ये आम्ही दोघंच फिरतोय, मी आणि योगेश. तर इथे आम्हाला कोणी माणूस दिसत नाही आहे, योगेश आणि मीच आहे. आणि आम्ही फक्त इकडे दोघं दिसतोय, बाकी कोण नाही. कुठलं झाड आहे रे? मला हे आंब्याचं झाड वाटलं आधी. एक तर गुगलमध्ये हे जावा, ह्याच्यावर क्लिक करा गुगल लेन्सला, आणि मग एक क्लिक करा. हे क्लिक करून झालं ना की त्या झाडाची सगळी माहिती तुम्हाला येईल. की ते झाड कुठचं आहे, कुठलं झाड आहे बघा. हे झाडाचं नाव आहे इंग्लिश आपलं आणि हे सांगतं नाव. म्हणजे तुमचे डाऊट पण म्हणजे हे होतील, म्हणजे बोलतात ना डाऊट पण क्लिअर होतील तुमच्या इकडे. असे झाडं तुम्हाला पाहिजे. हे कुठलं झाड आहे रे? चला पाठी जाऊया. नाही माहिती झाडाची आहे ना. मला हे बघून आहे ना, हा सीन बघून मला आहे ना एक बोलतात ना हॉरर पिक्चरचे एक तेच आहे डेंजर वाटतंय ना. हॉरर पिक्चरचा पण सीन चांगला. इथून कुठला तरी प्रेत येईल आपल्याला. बघा आम्ही तर मित्रांनो तुम्हाला काहीतरी एक नवीन दाखवायचं आहे बघा. हा सफेद जास्वंद मी पहिल्यांदा पाहिलं यार खरंच. मी पाहिलं असेल पण मला आता आठवत नाही लहानपणी वगैरे. पण मी आता रिअली सफेद जास्वंद समोर पाहतोय बघा. एवढं सफेद जास्वंद, वाव. आणि ही बघा ही कळ्या आलेल्या आहेत तिथे. इथे पण आहे बघा 2. वाव, काय काय बघायला भेटते यार. हे बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे लाल जास्वंदाचं झाड आहे. हे बघा मगाशी आपण सफेद पाहिलं. बघा इथे हे जे आहेत ना कळ्या वगैरे आले ते लाल जास्वंदाचे. हे बघा दिसतं का इथे जास्वंदाचं फूल आहे बघा मोठं. आणि हे बघा इथे पण बघा व्हाईट जास्वंदाचं झाड आहे. हे बघा इथे सफेद जास्वंद फूल बघा किती क्यूट दिसतो. फूल किती भारी वाटतं यार. तर आता बघा आम्ही पुढं भरपूर चालत आलो. आणि इथे बघा इंड आहे, या ठिकाणी मिठी नदी. आणि इथनं आपल्याला तर परत हा जो रस्ता आहे ना इकडनं बघा, हा इथं संपूर्ण संपलेला आहे. आता आम्ही जंगलामध्ये 1 किलोमीटर चालतोय आणि इकडनं आता आपल्याला परत पुढं चालत जायचं आहे. सो चला आता खाली उतरूया. पण खरंच लाल जास्वंद मी पाहिलेली, लाल जास्वंदाची फुलं. आता व्हाईट जास्वंदाची फुलं मी पहिल्यांदा पाहिली. म्हणजे लहानपणी मी कधी पाहिली मला आठवत नाही, पण भाई भारी होती खरंच, मजा आली. चला आता पुढे जाऊया. आता इथे ना बघा मित्रांनो मी खाली आलो आहे. आणि इथे हा एक रस्ता आहे, इथे. आणि हा एक रस्ता आहे. नक्की कुठं जायचं? कारण की मला असं वाटतं की इथं जाऊन काय फायदा नाही आहे, कारण की आपण याच रूटने आलेलो. आता मला वाटतं इकडेच जायला लागेल, कारण की योगेश पण इकडेच गेला आहे. बहुतेक इकडेच रोड असू शकतो, कारण की इकडेच जायचं आपल्याला. कारण की तिथून संपूर्ण आपण फिरत आलो आहे ना, त्यामुळे बघा इथे आता पुढं इथे एक छोटासा बोर्ड पण दिलेला आहे, सेना. हा बघा इथे मेजर राजेश चंद्रशेखर नायर
सेना मेडल वीरता म्हणजे जे आपले जवान होते ना त्यांचं इथं नाव लिहिलेलं आहे. चला पुढे जाऊया. हे बघा इथे सर्वांची नावं लिहिली आहेत बघा. तपाने नर्सरीमध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणजे नर्सरी जो तिकडचा एक लोकेशन आहे. नर्सरी ना, नर्सरी काय बोलतात त्याला, नर्सरीच्या ठिकाणी आम्ही प्रवेश केलेला आहे. आता बघूया इथे आपल्याला काय काय बघायला भेटते. तर चला मित्रांनो, मी इथं ट्रायपॉड तर घेऊन आलो आहे, पण ट्रायपॉडची काही गरज नाही मला असं वाटलं. बघू आता, गरज पडली तर काढू आपण बाहेर. आणि ट्रायपॉडचा उपयोग मी फक्त गणपतीमध्ये वापरतो. गणपती, बँजोचा शूट वगैरे असेल तिथे. तर निसर्गाच्या ठिकाणी आता बघू, जर गरज पडली तर आपण काढू. त्याच्याकडे नाही बघायला भेटला ना तुम्हाला ट्रायपॉडचा वापर पडला. योगेश काहीतरी बोलतोय. तर माझ्या ब्लॉगमध्ये बघा, माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ट्रायपॉडचा वेळ दिसेल. नाही भेटेल आता, शूट करूया काहीतरी. अजून भरपूर आहे, म्हणजे 1 तास आहे. आता 2 वाजलेत, 3 वाजता बंद होतं गार्डन. अच्छा हे बघा काय कसं बनवलं, भारी बनवलं पूर्ण. काय बघा कसं एक ना डिझाईन बघा. तुम्ही जर वरनं बघाल ना, एक डिझाईन बनवली बघा त्याने. वरून बघाल तर इथं काय लिहिलं आहे बघा, रोप वाटिका. म्हणजे इकडे खरेदी पण करू शकता. म्हणजे तुम्हाला आहे ना इथे खूप स्वस्त दरात पडा. म्हणजे जे आपण बाहेर घेतो ना 60 रुपये 70 रुपये, तर इकडं तुम्हाला 20-25 रुपयामध्ये भेटून जाईल बघा. हे पण तुम्हाला हे सर्व ठेवलेले ना, हे सर्व तुम्हाला इथे बघाल. हे सगळं विकण्यासाठी. म्हणजे हे कार्यालय बघा, इथे समोर कार्यालय आहे रोपवाटिकेचं. इथं जर तुम्ही आलात तर तुम्हाला कुठली झाडं पाहिजे ते पण तुम्हाला इथे विकत भेटतील. हे बघा सर्व इथं कुंड्यांसकट ठेवलेले आहेत. हे बघा या ठिकाणी हे बघा असे कुंडे, छोटे छोटे कुंड्या ठेवलेले आहेत. हे बघा इथे हे पण दिलेलं आहे फन 20 रुपये. मग अशी बघा तुम्हाला मी सांगितलेलं ना की इथे ना तुम्हाला खूप स्वस्त दरात झाडं भेटतील 20-20 रुपयाला. इथं पेलिया 20 रुपये, सिंगोनियम 20 रुपये. हे बघा ही अशी झाडं आहेत. इथे अशी नावं दिलेली आहेत. जी झाडं पाहिजे ती तुम्ही इथनं घेऊ शकता. संपूर्ण हा जो आहे ना परिसर दिसतोय ना तुम्हाला निसर्गाचा, संपूर्ण इथे झाडं विकण्यासाठी ठेवलेले आहेत. बघा ह्या ठिकाणी पण आहे. इथे काय आहे लेंटिना. हे बघा ही झाडं, हिला ही फुलं बघा किती भारी आहेत यार, काय भारी वाटतात त्या. बघा इथे ठेवलेली आहेत. इथे सगळी संपूर्ण नावं लिहिलेली आहेत. जमाकियम स्पारस 20 रुपये, बहटा 20 रुपये. ही संपूर्ण झाडं तुम्हाला 20 रुपये. बघा नर्सरी प्लांट, बटरफ्लाय होस्ट इथं संपूर्ण भरपूर आहे. चला आता पुढे जाऊया. तर बघा इथे टोमॅटोचं पण झाड आहे. टोमॅटो 40 रुपये, 40 रुपये. मिरची पण 40 रुपये. म्हणजे मिरची नाही, फक्त तुम्हाला झाडच घेऊन जायचं आहे. एकदा घेऊन जावा आणि घरी तुम्हीच मिरच्या आणि तुम्हीच म्हणजे विकत आणायची गरज पण नाही. मस्त 40-40 रुपयाला घेऊन जावा. अजून काय वर्षामध्ये मस्त तुमचं तुम्हीच विका. 1 वर्ष भरपूर झाड आहेत बघा इथं. रे एवढी झाड आहेत काय, हिची नावं ना इथं नाव आहेत ना. इथं पीस लिला काय रे, इथं लिहिलं पीस लिला 210. काय माहिती निमा काय, हिची नावं नाही माहिती बाबा आपल्याला. चला ही जरा वेगळंच आहे. हे फॉरेन मला ते बाहेरच्या देशातलं वाटते. नाही काय काय वेळेला असं होतं ना की ते आपल्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट केले ना की अरे हे हेच झाड आहे. अच्छा असं बरोबर. तसं पण आपल्याला कन्फ्यूज होतं बरोबर. हे बघ इथे मिरची बघितली आपण. इथे काय घायपात 20 रुपये. बघा एकच राहिलं इथं. भरपूर झाड आहे यार. दाखवायला लागलं तर मला वाटतं 1 तासाचा ब्लॉग होईल. दाखवायला लागलं तर नर्सरीचाच. हे बघा इथं पुदिनाचं पण झाड आहे. बघ हे पुदिनाचं पण आहे, दिसतं का, जंगली पुदिना फक्त 15 रुपये. वाघनखी, अरे वाघनखी 20 रुपये. हे काय कुदा 30 रुपये. बघा इथं
तर बघा इथं भरपूर असे वरती असे लिहिलेले आहेत. हे संपूर्ण झाड आहेत ते तुम्हाला इथे बघायला भेटतील इथे आलं तर मित्रांनो आपल्याला एक फूल दिसलं आहे. आता मला समजलं की याला लिली काय असं काहीतरी एक प्रकार आहे याचा. तर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कुठलं फूल आहे. इथे एक झाड आहे मोठं, एक छोटं झाड आहे. तर हा तुम्ही झाड पाहू शकता बघा. पूर्वीमध्ये मी जे हॉरर मूवी बघायचो ना अशी झाडं दाखवायची एकदम डेंजरस. आणि आम्ही थोडं पुढे गेलो असतो पण काय सांगता येत नाही वरून काय पडलं बिडलं तर आम्हाला आमची रिस्क नाही घ्यायची. आता परत आमच्याकडे भरपूर टाईम नाही आहे. महिन्याभरामध्ये आमचा गणेशोत्सव सुरू होतोय. हां गणेशोत्सव सुरू होतोय. आम्हाला तो गणपतीचा उत्सव आपल्याला 2025चा कव्हर करायचा आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला इथे दाखवतो. तुम्ही इथे या निसर्गाचा आनंद घ्या. आम्हाला राजाची शताब्दी बघायची आहे. हां 2 वर्षानंतर मुंबईच्या राजाची शताब्दी आहे. हवं हाय. तर बघा फुल एक आहे. ओ माय गॉड एकच फुल दे रे बाकीचे पुढे गेले. हे कळ्या आले त्याला. चला पुढे जाऊया. आता हा इकडे रस्ता आहे. झाड पूर्ण वाकलंय बघा खाली. आता पाऊस पण नाही पडला किती झाडं पडली रे. आता इकडे कसं माहिती आहे का इथे असे फाटे दिले तुम्हाला मागाशी सांगितलं बघा. इथे आता इकडनं आलो आम्ही लोक इकडनं आलो. आता इथे हा रस्ता दिला आहे आणि हा रस्ता दिला आहे इकडे. तर इथे ना कन्फ्यूज भरपूर होतं कारण की इकडं तुम्ही आतमध्ये एकदा नेचर पार्कमध्ये आलात तर इकडे तुम्ही रस्ते कन्फ्यूज भरपूर व्हाल. कारण की इथे रस्ते आहे ना असे आहेत ना आणि तुम्हाला या रस्त्यानं फक्त रस्ते तुम्हाला घेऊन जातील की तुम्हाला फक्त फिरत राहायचे. असे ते काका बोललेले आहेत की 37 एकरची जागा आहे. तर 37 एकरच्या जागेमध्ये आता आम्ही फिरतोय. आता सावली आली बरी वाटलं. मागासपासून उन्हामध्येच फिरतोय. खरंच भारी वाटतं. बापरे आता तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. इतका सन्नाटा वाटेल ना तुम्हाला बघा. बघा काय काळ वाटतं बघा काय व्ह्यू वाटतं बघा. कावळे ओरडतात ते वरून. कावळे ओरडतात का बोलवतात आपल्याला. तर मित्रांनो आपण या जंगलामध्ये भरपूर फिरलेलो आहे या निसर्गाच्या भागात. आणि आता पुढं बघू अजून काय बघायला भेटतं आहे का. आपण भरपूर काय पाहिलं इथे. आणि तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. आपण चला आता पुढे बघूया अजून काय भेटतं आहे ते. आज ब्लॉग एंड नाही झालेलं आहे. अजून आपल्याला भरपूर काय पाहायचं आहे तर पुढे बघूया आपण. चला.
गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मुंबईच्या राजाचा विजय असो, लालबागच्या राजाचा विजय असो, तेजुगाईच्या राजाचा विजय असो, काचौकीच्या महागणपतीचा विजय असो, मुंबई गणपतीचा विजय असो, महाराष्ट्राच्या गणपतींचा विजय असो, विश्वातल्या गणपतीचा विजय असो. चला लवकरच हे आम्ही ह्याच्यावरती बोलतोय, कारण एका महिन्यामध्ये आपल्या गणपती बाप्पांच्या आपल्या लाडक्या आता परत गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे. तर त्याच्या आधी तुम्ही गणेशोत्सव तिथूनच सुरू होतो. तुम्ही आता लवकरच आपल्या पेजला पण फॉलो करा मस्तपैकी. माझ्या गणराया आपला योगेशला पण फॉलो करा. मुंबई गणपती. आणि लवकरच आपल्या गणपती बाप्पांचे अपडेट तुम्हाला बघायला भेटतील. आणि लवकरच मी पण गणपतीचे पॉडकास्ट सुरू करणार आहे. अरे वा, माझ्या चॅनलवर. अरे वा, चांगलं आहे. जे 2 कोविड नंतर एकच वर्ष मी केलं. तर चला कमेंट करा अगर तुम्हाला वाटतं की गणेशने पण पॉडकास्ट सुरू करावे. जेवढा आपल्याला टाईम नसतो आता. ऑलरेडी आपले 3 चॅनल आहेत. ते कुठल्या चॅनल हँडल करू. पैसे दिसल्याचे पण झाडं फुलं पण एक नंबर. तुळस आहे, तुळस तुळस. ते भरपूर तुम्हाला झाडं बघायला भेटतील. हा हा, डायरेक्ट इकडनं घ्यायची आणि तिकडे दाखवायची. तुला कुठली झाडं पाहिजे. तू कुठलं झाड आहे. कलकत्ता. अरे हा पान खातो तू. अरे खूप आवडीन. गुड. मी पण जेवणही दाखवायलाही लागतं ना आपल्याला. मस्त वाटतं. फ्रेश झाड फ्रेश. हो इथे आतमध्ये कलकत्ता पान घेतो योगेश. कलकत्ता पान. इथं तुम्ही पाहू शकता रुईचं झाड आहे. इथं भरपूर झाड आहेत. हे बघा इथे काय बोलतात त्याला, कोरपड. हे बघा ॲलोवेरा असतो ना, ॲलोवेरा. हे ॲलोवेराचं झाड आहे. ॲलोवेरा 50 रुपये. गुलगुल. इथे सब्जाचं नाही, चम्मच गोळ्या बिळ्यामध्ये वापरतो ना त्याचं हे झाड आहे. इथे काळी मिरी. ही काळी मिरी आहे. आणि फक्त झोड काय. इथे गवती चहा. भरपूर तुम्हाला इथं झाडं बघायला भेटतील. आणि इथं त्याची प्राईस पण दिलेली आहे खाली. पुदिन्याचं झाड आहे 35 रुपयाला. हा बघा इथे अशी भरपूर झाडं तिथे. या ठिकाणी आपण आल्याच्या नंतर बघा इथे फळांची झाडं आहेत. पेरू, लिंबू, काजू ही सर्व झाडं या ठिकाणी. मुसाडा, बकुळ, जंगल जिलेबी, चेरी. बघा इथे चेरीचं झाडं पण आहे. परत भेंडी बघा, भाजीची झाडं आहे. मेहंदीचं पण झाडं इथे. बघा इथे भरपूर अशी झाडं आहेत. इथे पण बघा अशोक, गुलमोहर, कांचन, मोह, मुसाडा. परत बेल नाही का, बेल आपण जे महादेवाला वाहतो ते बेलीचं झाड पण आहे बघा. फायनली योगेशनी 4 झाडं घेतलेली आहेत. तर योगेशला विचारा कोणती झाडं आहेत. एक तर कलकत्ता पान आहे, एक मंदार आहे, एक आपलं आबोलीचं आहे, आणि एक माहित नाही कुठचं आहे. ते मी तुम्हाला झाड आल्यावर सांगेन कुठचं. नक्की. बट आबोली बघ ना किती मस्त आली त्याच्यावर. हो एक नंबर. हो ना, मस्त आहे ना. तर आता हे 4 झाडं योगेश घरी घेऊन चाललेलं आहे. आणि तो बोललेला मला की मी पण झाडं घेणार आहे. तर मस्त आहे. इथं खत पण घ्यायचं. इथे ना खत पण स्वस्त भेटतात. आपण खत पण घेऊया. आणि स्वस्त झाडं आहेत ना इथे. आणि घ्यायला पण भारी पडतात. मस्त वाटतं. संपूर्ण तुम्हाला झाडं बघायला भेटतील इथे. बिल पेमेंट करा तिकडे. चला जाऊया. सो चला मित्रांनो, आता आपलं सर्व पाहून झालेलं आहे. इकडे भरपूर सारी झाडं आहेत. योगेशची 4 झाडं घेतलेली आहेत. तुम्हाला दाखवलं मगाशी मी.
आणि इथे तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही सायन्स स्टेशन आणि माहीमवरून, म्हणजे हे मध्यस्थी आहे, सायन आणि माहीमच्या बरोबर मध्यभागी आहे. आणि जर तुम्ही वेस्टर्न साईडला असाल तर तुम्ही माहीमवरून या. माहीमवरून नको भेट, आपलं वेस्टर्नवरून तुम्ही असाल ना तर तुम्ही गाडी चेंज करून आहे ना इथूनच या, सायनलाच या, दादरवरून चेंज करा. कारण माहीमवरून खूप, माहीम बोलतो आपण पण माहीमच्या अगदी टोकावर आहे, लय लांब आहे म्हणजे अगदी BKC जिथून सुरू होतं ना ऑलमोस्ट त्या रस्त्यावर आहे. अच्छा, मग तुम्हाला सायनच इझी पडेल आहे ना. हो, सायनपासून काहीतरी 10 मिनटं फक्त वॉकिंग आहे, जास्त लांब पण नाही आहे. कारण की आम्ही लोक सायनवरूनच आलो आहे आणि आतमध्ये 20 रुपये तिकीट आहे. तर काय नाही, पूर्ण निसर्गाचा एक तुम्हाला इथे बघायला भेटतं, निसर्ग तुम्हाला बघायला भेटतो. आणि इथे आम्ही संपूर्ण पाहिलेलं आहे आणि इथे भरपूर वनस्पती झाडं आपल्याला पाहायला भेटतात. आणि जर तुम्हाला इथं स्वस्त झाडं पाहिजे तर तुम्ही इथं पण घेऊ शकता. सो हा होता महाराष्ट्र निसर्ग उद्यान. आणि आपल्याला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, जय महाराष्ट्र, जय हिंद.